तुम्ही माझा गेला व्हिडिओ बघितला असेल की माझे केस किती डॅमेज झालेले आहे। तर आज मी तुम्हाला हे डॅमेज केस घरीच कसे रिपेअर करायचे आणि हेअर स्पा घरी कसा करायचा तर त्याची थोडीशी माहिती देणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत। लॉरियलचं हे स्पाचं क्रीम बघून घ्या तुम्ही, हे रिपेअरवालं आहे जे तुम्ही अंघोळ झाल्यानंतर केस वॉश झाल्यानंतर वापरू शकता। तर ते मी आता वापरणार आहे। हे मी एकच चमचा घेणार आहे, माझ्या केसांना तेवढंसं पुरेसं होतं। हे मी फक्त एवढंच घेते आहे। हे मी एका बाउलमध्ये टाकणार आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये आपण ॲलोवेराचं जेल टाकणार आहे, जे प्युअर ॲलोवेराचं जेल आहे ना, प्लमचं, ते आहे माझ्याकडे। तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही डायरेक्ट कोरफड वापरली तरी चालेल, एकदम फ्रेशवाली, ठीक आहे। हे आता मी टाकून घेते एक चमचा। हे जेल पण मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। कुठलं पण सिरम तुम्ही वापरू शकता, मी हे स्ट्रिक्टचं हेअर सिरम वापरत आहे, बस इतकंच वापरणार आहे। आता हे मी छान मिक्स करून घेते। विटॅमिन ईच्या कॅप्सूल नाही आहेत, संपल्यात माझ्या, मी रेग्युलर यूज करते म्हणून। तर तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये 2 कॅप्सूल वापरू शकता विटॅमिन ईच्या। हे बघा, हे क्रीम अगदी सॉफ्ट असं रेडी झालेलं आहे। आता हे मी पूर्ण केसांना अप्लाय करून घेते। तर इथे केस आपल्याला थोडेसे स्प्रेनी ओले करून घ्यायचे आहे। वॉश केले तर तेही तुम्हाला करायची गरज पडत नाही। तुमच्याकडे ब्रश असेल तर त्यांनी लावू शकता, पण मला हाताने का लावायला आवडतं तर ते व्यवस्थित आपल्याला सगळीकडे लावता येतं। आधी मी थोडं थोडं रूट्सना लावून घेणार आहे। केसांच्या मुळांना आणि पूर्ण केसांना हे व्यवस्थित इमल्सिफाय करून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। सगळीकडे लागलं गेलं पाहिजे, कुठलाही भाग राहता कामा नये। पूर्ण क्रीम माझ्या केसांना लागलेली आहे। मी फेशियलचं स्टीमर वापरणार आहे केसांना स्टीम देण्यासाठी। तुमच्याकडे दुसरं असेल हेअरसाठी तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। स्टीम देण्याचा मेन उद्देश काय असतो तर तुमच्या स्किनवरचे जे रंध्रे असतात ना, मुळं असतात, पोर्स असतात, तर ती स्टीम दिल्यामुळे ओपन होतात आणि आपण स्किनवरती जे काही प्रोडक्ट लावलेलं आहे ना तर ते स्किनमध्ये पेनिट्रेट व्हायला मदत होते आणि रिझल्ट अजून छान येतो। तर व्यवस्थित असं स्काल्पला केसांच्या मुळाशी तुम्ही छान असं स्टीम देऊन घ्या। थोडासा हेड मसाजही घ्यायला विसरू नका। स्वतःच्या हाताने व्यवस्थित सगळे पॉइंट्स दाबून मसाज करून घ्या। 15 ते 20 मिनिटांनंतर मी केस फक्त पाण्याने वॉश केलेले आहे। तुम्ही बघू शकता इतका सुंदर रिझल्ट आहे। केस अगदी एका वॉशमध्ये गळायचे थांबतात आणि एकदम हेल्दी होतात, शायनी होतात, कोंडासुद्धा जातो केसातला। तुम्ही बघू शकता केस इतके शाईन करत आहेत, अजिबात गळत नाही आहेत आणि खूप सुंदर रिझल्ट आहे। तर एकदा नक्की मी केलेल्या टिप्स आणि ट्रिक्स घरी हा हेअर स्पा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका।